नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत आहोत. या ग्रंथामध्ये दिलेलं ज्ञान समजून घेत आहोत, समजावून सांगण्याचा एक सम्यक प्रयत्न करत आहोत. आजच्या या भागामध्ये आपण ग्रंथातील तृतीय खंड, तिसरा खंड, त्यामध्ये भाग तिसरा, कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म होय, हा भाग आपण समजावून घेणार आहोत. धम्म म्हणजे काय? मित्रांनो, इथून आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हा जो भाग आहे, धम्म म्हणजे काय. तर यामध्ये हा जो धम्म जो शब्द आहे, आपण म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ते शब्द काय आहेत, या शब्दांचे अर्थ काय आहेत हे आपल्याला समजणे फार गरजेचे आहे. या प्रत्येक शब्दावर मी यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. धम्म म्हणजे काय? तर हा धम्म जो शब्द आहे, बुद्धाची जी विचारधारा आहे त्यालाच धम्म म्हटलं आहे. निसर्गाचे जे नियम आहेत, जी नियमावली आहे, जी सर्व सजीव प्राण्यांवर, सर्व सजीव निर्जीव वस्तूंवर समानतेने लागू होते, तो म्हणजे धम्म आहे. ते नियम म्हणजे धम्म आहे. आजच्या या भागामध्ये आपण कर्म, नैतिक कर्म आणि नैतिक कर्मांमुळे जी नैतिक व्यवस्था राहते ते मान्य करणे, कर्मांमुळेच नैतिकता किंवा अनैतिकता, चांगली व्यवस्था किंवा वाईट व्यवस्था निर्माण होऊ शकते, हे मान्य करणे म्हणजे धम्म होय. बुद्धाने जे काही सिद्धांत सांगितले ते सिद्धांत सिद्ध होतात, ते विज्ञानाच्या कसोटीवर उतरतात, ते वास्तविक आहेत, त्याला कोणत्याही कल्पनेची जोड नाही, ते वास्तविक आहेत आणि ते सिद्धांत मनुष्य प्राण्याच्या, माणसाच्या सुख आणि दुःखाशी निगडीत आहेत. त्या सिद्धांताचा मनुष्याच्या सुख आणि दुःखाशी डायरेक्ट संबंध आहे. म्हणून ते जे सिद्धांत आहेत ते संपूर्ण विश्वाने मान्य केलेले आहेत आणि ते सर्व मानव प्राण्यांवर, सर्व मनुष्य, सर्व जिवंत प्राण्यांवर लागू होतात. मग हा जो सिद्धांत आहे, कर्म सिद्धांत, की ही जी जगाची जी नैतिक व्यवस्था आहे, म्हणजे जगामध्ये जे काही कुशल किंवा अकुशल सुरू आहे, चांगलं किंवा वाईट सुरू आहे, लोकांना त्रास देणारी व्यवस्था आहे का लोकांचं भलं करणारी व्यवस्था आहे, हे कशावर अवलंबून आहे? तर इथं जे लोक ईश्वराला मानतात, देवाला मानतात किंवा एखाद्या विशिष्ट अद्भुत शक्तीला मानतात, त्यांचं सरळ उत्तर आहे की हे जगामध्ये जे सर्व काही सुरू आहे हे ईश्वर प्रणीत आहे आणि ईश्वरच हे सर्व करत आहे किंवा ती दैवी शक्तीच हे सर्व करत आहे. बुद्ध म्हणतात की जर हे सर्व ईश्वरच करत असेल, हे सर्व जर एखादी दैवी शक्तीच घडवून आणत असेल, तर मनुष्याच्या कर्माची काय गरज आहे? किंवा मनुष्याचे कर्म जर त्या ईश्वराच्या आज्ञेनेच जर बांधलेले असतील, तर मनुष्याचं स्वतंत्र अस्तित्व काय आहे? आणि मग हे जर सर्व अकुशल कर्म, वाईट व्यवस्था जर असेल, मग याला मनुष्य जबाबदार आहे का ती दैवी शक्ती जबाबदार आहे? आणि जर काही दैवी शक्ती किंवा ईश्वर अशा पद्धतीने जर करत असेल, तर मग तो सर्व लोकांना सुखी का करत नाही, लोकांना दुःखी का करत आहे? किंवा अकुशल कर्म, अतिशय हीन दर्जाची वाईट कर्म जे घडत आहेत, त्यालाही तोच जबाबदार आहे का? मित्रांनो, बुद्धाच्या धम्मामध्ये बुद्धाने मनुष्याला विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्वतः विचार करण्याचं स्वातंत्र्य, स्वतंत्र बुद्धी. जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धीवरती गोष्ट घासून पाहत नाही, कसोटीवर उतरवत नाही, जोपर्यंत तुमच्या मनाला
ती पटत नाही तोपर्यंत तुम्ही ती स्वीकार करू नका. बुद्ध म्हणतात मी सांगतो म्हणूनही तुम्ही स्वीकार करू नका. मग अशी ही जी वाईट व्यवस्था आपण पाहतो की आजच्या काळामध्ये अतिशय लहान मुलींवर सुद्धा अन्याय आणि अत्याचार होताना दिसतो. जातीच्या आधारावर अतिशय भयंकर क्रूर हत्या आणि अन्याय आणि अत्याचार होताना दिसतो. तर मग हे जे लोक करत आहेत ते गुन्हेगार आहेत का? जे लोक म्हणतात की हे सर्व दैवी शक्तीमुळे घडत आहे किंवा कुणीतरी एक या विश्वाला चालवणारी एक शक्ती आहे, ईश्वर आहे, त्यांच्यामुळे, मग यांना दोषी मानायचं का त्या दैवी शक्तीला दोषी मानायचं? बुद्धाचं यावर अगदी सोपं आणि सरळ उत्तर आहे. बुद्धाचे जे सिद्धांत आहेत मित्रांनो, ते सिद्धांत लोकांना कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी, त्यांना गोंधळात टाकण्यासाठी, भ्रम निर्माण करण्यासाठी, शंका निर्माण करण्यासाठी नाही आहेत. तर बुद्धाची जी उपदेश आहेत, बुद्धाचं जे मार्गदर्शन आहे ते भ्रम दूर करण्यासाठी, त्यांच्या शंका दूर करण्यासाठी, त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी आणि त्यांना योग्य ते उत्तर आणि समजावून सांगण्यासाठी आहेत. मग बुद्धाने सांगितलं की हे जे काही नैतिक व्यवस्था आहे हे मनुष्याच्या कर्मामुळे घडत आहे. मनुष्य जे कर्म करतो, शरीराने कर्म करतो पहा, हत्या करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, नशा करतो, अकुशल कर्म शरीराचे, या वाईट कर्मामुळे तो स्वतःची हानी ओढावून घेतो, स्वतःला दुःख करून घेतो, स्वतःचं नुकसान करून घेतो आणि इतरही लोकांना तो त्रासदायक ठरतो. इतरही लोकांचं नुकसान करणारा, इतरही लोकांना त्रास देणारा आहे. हे कर्म आहेत. हेच कर्म जर त्याने सुधारले, त्याने जर हिंसा केली नाही, मैत्री केली, सर्व प्राण्यांच्या प्रती मैत्री केली, सर्वांच्या प्रती मंगल कामना केली, इतर कुणालाही त्याने मारलं नाही, चोरी केली नाही, त्याने जर चोरी केली नाही, इतरांच्या वस्तू जबरदस्तीने हिसकावून घेतल्या नाहीत किंवा चोरून घेतल्या नाहीत, उलट पक्षी जर त्याने इतरांनाही त्याच्याजवळच्या वस्तू दान दिल्या किंवा इतरांच्या वस्तूला त्याने हात लावला नाही, तर नैतिक व्यवस्था कायम होईल. तिसरी गोष्ट, व्यभिचार केला नाही, जर त्याने ब्रह्मचर्याचं पालन केलं, जर तो त्याच्या पत्नीशी एकनिष्ठ राहत असेल तर नैतिक व्यवस्था कायम राहील. नैतिक व्यवस्था म्हणजे काय? प्रामाणिक व्यवस्था, योग्य व्यवस्था, ज्या व्यवस्थेमधून हिंसाचार, व्यभिचार, चोरी हे घडणार नाही. उलट पक्षी दान, ब्रह्मचर्य आणि मैत्री जर घडेल तर निश्चितच लोक सुखी होतील. आपण पाहतो आहे की बुद्धाचे जे सिद्धांत आहेत ते मनुष्य प्राण्याच्या, माणसाच्या सुखदुःखाशी निगडीत आहेत. जर त्याने वाईट कर्म, अकुशल कर्म टाळले आणि त्याने जर शील सदाचाराचं पालन केलं तर निश्चितच तोही आनंदी होईल, लोकही आनंदी होतील आणि ही व्यवस्था सुधारेल. त्याचप्रमाणे वाणीचे कर्म, वाणी आपण बोलतो, तो जर खोटा बोलला नाही, जर त्याने चुगली केली नाही, जर त्याने व्यर्थ बळबळ केली नाही, जर त्याने कटुवचन बोललं नाही, तर जे युद्ध होतात, ज्या भानगडी होतात, जी भांडणं होतात, जी फसवणूक होते ती होणार नाही. आणि प्रामाणिकतेने लोक एकमेकांशी चांगला व्यवहार करतील आणि चांगला व्यवहारच नैतिक व्यवहार असतो, प्रामाणिक व्यवहार असते, नैतिकता असते आणि त्यामुळे लोक सुखी होतील. परंतु स्वार्थापोटी जर तो खोटं बोलत असेल, स्वतःचा हित करण्यासाठी जर तो खोटं बोलत असेल, चुगली करत असेल, व्यर्थ बळबळ करत असेल तर नैतिक व्यवस्था बिघडणार आहे. हा कर्मसिद्धांत काय सांगतो आहे? कर्मसिद्धांत सांगतो आहे की तुम्ही जसे कर्म कराल त्या कर्मांमुळे कुशल अकुशल घडणार आहे. तुम्ही वाईट कर्म केले तर वाईट घडणार आहे, तुम्ही जर चांगले कर्म केले तर चांगलं घडणार आहे. कर्म म्हणजे तुम्ही केलेलं कार्य. मग यासोबत कर्मासोबत त्याचा परिणामसुद्धा जोडून येतो. तुम्ही जे जे काही कर्म करता त्या कर्मासोबत त्याचा परिणामही येणार आहे. विपाक, कर्म आणि त्याचा परिणाम, त्याची रिझल्ट्स. वाईट कर्म केले तर वाईट रिझल्ट्स पाहायला मिळतील, चांगले कर्म केले तर चांगले परिणाम पाहायला मिळतील. वाईट कर्म केले तर दुःखी व्हाल, चांगले कर्म केले तर सुखी व्हाल. प्रत्येक कर्माचा फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. मग या कर्माचे काही नियम आहेत, त्याला नियम म्हटलं. कर्माचे नियम. काही कर्म केल्यानंतर तात्काळ
फळ मिळते. याचे 3 नियम आहेत. कर्म केल्यानंतर तात्काळ फळ मिळणारे कर्म, कर्म केल्यानंतर काही काळाने कर्माचं फळ मिळते, परिणाम दिसायला लागतात, आणि काही कर्म असे असतात की खूप जास्त काळाने त्याचे परिणाम दिसायला लागतात, परंतु परिणाम भोगावेच लागतात. मग 3 प्रकारचे कर्म नियम आपण पाहिले. तात्काळ परिणाम भोगावे लागणारे, काही कालावधीनंतर, आणि काही जास्त कालावधीनंतर, परंतु प्रत्येक कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. धम्म जो आपण म्हणतो की हा निसर्गाचा नियम आहे, त्याचं एक उदाहरण आपण बघूया. की जे बीज आपण जमिनीमध्ये जे बीज पेरणार आहोत, त्याच बीजाचे गुण धर्म असलेलं रोपटं झाड आपल्याला मिळणार आहे. आपण सुंदर गोड फळाचं जर झाड लावलं, जर आपण आंबा लावला, तर आपल्याला आंब्याची फळं चाखायला मिळतील. आणि जर आपण एखादं काटेरी झुडूप किंवा एखादं कडू बदाम जर लावलं, तर कडू बदाम आपल्याला मिळणार आहे. आपण जी कर्म केली, बुद्ध म्हणतात की तुम्हाला जर तुमची दुःख टाळायची असतील, दुःखांपासून दूर राहायचं असेल, तर ज्या कर्मांमुळे दुःख होतात ते कर्म करू नका. मित्रांनो, खूप शांततेने, खूप एकाग्रतेने हे नियम समजावून घ्या. खूप सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर दुष्परिणाम टाळायचे असतील, तुम्हाला जर दुःख टाळायचं असेल, तुम्हाला जर तुमचा वाईट काळ टाळायचा असेल, तुम्हाला जर तुमचा सत्यानाश होऊ द्यायचा नसेल, तर ज्या कर्मामुळे सत्यानाश होतो, ज्या कर्मामुळे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत, ज्या कर्मांमुळे तुमचं नुकसान, हानी होणार आहे, ते कर्म करू नका. ते कर्म करण्याचे तुम्ही टाळा. जर ते कर्म करण्याचे तुम्ही टाळले, तर येणाऱ्या काळामध्ये जे दुष्परिणाम त्या कर्मांमुळे येणार होते, ते तुम्ही टाळू शकता. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही तुमची शारीरिक प्रकृती चांगली ठेवली पाहिजे, तर वाईट व्यसन करणे सोडा. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी एक विश्वासपात्र व्यक्ती ठरलो पाहिजे, तर तुम्ही खरं बोला. तुम्ही तुमची नैतिकता सांभाळा, तुमचं शील सदाचार सांभाळा. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी सुखी समाधानाचं जीवन जगलं पाहिजे, तर तुमचा व्यवहार प्रामाणिक ठेवा. चोरी करू नका, अकुशल कर्म करू नका, वाईट कर्म करू नका, आणि कुशल कर्म करा, चांगले कर्म करा. चांगल्या कर्माचे परिणाम चांगले येणार आहेत. काय आहेत चांगले परिणाम? खोटं बोलू नका, चुगली करू नका, व्यभिचार करू नका, खरं बोला, दान करा, मैत्री करा. मित्रांनो, एक लक्षात घ्या की नियम असे आहेत, धम्म नियम असे आहेत की तुम्ही इतरांना दुःखी करून स्वतः सुखी होऊ शकणार नाही. आणि जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल, तर इतरांना दुःखी करू नका. जर तुम्हाला दुःखी व्हायचं असेल, तर अकुशल कर्म करत आहात. अकुशल कर्माचे परिणाम दुःखामध्ये येतील. परंतु इतरांना दुःखी कराल आणि स्वतः सुखी व्हाल, असं होऊ शकणार नाही. मग कर्म नियमाप्रमाणे काही कालावधीनंतर निश्चितच तुमच्या अकुशल कर्माची, वाईट कर्माची फळं तुम्हाला भोगावे लागतील. इथे एक शंका आहे. काही लोक म्हणतात की काही लोक बघा की किती वाईट कर्म करतात, वाईट व्यापार करतात, वाईट वागतात, तरीसुद्धा ते सुखी आहेत, त्यांच्याकडे धनसंपत्ती येत आहे. मित्रांनो, हे सुद्धा काही कालावधीनंतर बदलणारं असते. त्याची परिणाम, त्या कर्माचा विपाक जेव्हा होतो, त्याची परिणाम यायला लागतात, तर त्यानंतर त्याचा वाईट परिणाम दिसायला लागतात. म्हणून कोणी वाईट कर्म करतो, वाईट व्यवसाय करतो, आणि त्यामधून तुम्हाला जर सुखी होताना दिसत असेल, तर हे चुकीचं आहे. हे तात्पुरतं आहे, हे क्षणिक आहे. वाईट कर्माने कधीही कोणीही व्यक्ती निरंतर सुखी होऊ शकत नाही. त्या वाईट कर्माचे परिणाम जेव्हा सुरू होतात, तर त्याचा पराभव होत असतो, त्याची हानी होत असते, त्याचा ऱ्हास होत असते, त्याचा सत्यानाश होत असतो. कारण त्या कर्मामध्येच त्याचा परिणाम दडलेला आहे. तर हे जे काही कर्म आहेत, हे कर्म जर मनुष्य प्राणी योग्य करत असेल, इतरांच्याही सुखदुःखांचा विचार करून तो जर चांगली वर्तणूक ठेवत असेल, तर निश्चितच या जगाची व्यवस्था ही चांगली राहू शकते. ज्या देशांमध्ये खूप चांगल्याप्रमाणे नियम पाळल्या जातात, डिसिप्लिन पाळल्या जाते, प्रामाणिकतेने लोक वागतात, निश्चितच त्या देशामध्ये सुख
समाधान असते आणि प्रगती होत असते. तर अशा पद्धतीने हा बुद्धाचा कर्म सिद्धांत आहे. जसं तुम्ही वागाल तसंच तुमच्यासोबत घडणार आहे. होऊ शकते तात्काळ घडेल, थोड्या कालावधीनंतर घडेल किंवा थोड्या जास्त कालावधीमध्ये घडेल, परंतु घडणार आहेच. कर्म आहे तर त्याचे परिणाम आहेत, कर्म आहेत त्याचे नियमसुद्धा आहेत. तर अशा पद्धतीने योग्य कर्मच नैतिक व्यवस्था कायम ठेवू शकते आणि कर्मच रेग्युलेट करते, कर्मच नियंत्रित करते, कर्मच ही सर्व व्यवस्था चालवत असते. म्हणून बुद्धाचा जो पंचशील हे जे तत्व आहेत, हे पंचशील तत्व तुम्हाला नितांत सुखी बनवण्याची तत्व आहेत आणि जगाची नैतिक व्यवस्था चांगली करण्यासाठी, नैतिक व्यवस्था ठेवण्यासाठीची ही तत्व आहेत. हे आपण आज समजून घेतलं आहे. हे आपण समजून घेऊया. अशा पद्धतीने हा कर्मसिद्धांत आहे. आपल्याला तो समजला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.